निर्वाणवाणीमध्ये स्वागत. तर आपण जिज्ञासा पत्र ते आपण बघूया. विधिलिंग रूपाणी चिनुत लिखत च बालाः सर्वदा गुरूणाम आज्ञां पालयेयुः. आता इथे विधिलिंग रूप कुठली आहेत तर पालयेयुः हे विधिलिंग रूप आहे. न कश्चन मातरं वा मातृदेशं वा विस्मरेत. इथे इत प्रत्यय दिसतोय. सो विस्मरेत इज द विद्यर्थ फॉर्म. कदाचित अहमपि वैद्या भवेयम इयम प्रत्यय इथे दिसतोय स्पष्ट, म्हणजे हे आहे विद्यार्थ्याचं रूप. नंतर आरोग्यम भास्करात इच्छेत. वन शुड आस्क फॉर और वॉन्ट हेल्थ फ्रॉम द सन. सो इच्छेत हे रूप आहे. इताम इयू प्रत्यय इथे दिसतो आपल्याला. सो हे विधिलिंग रूप आहे विद्यार्थ. या गणपती स्तोत्रम जपेत स षड्भिमासी फलम लवेत. बघा स्तोत्रांमध्ये कसा वापर केलेला आहे की जो हे स्तोत्र जपेल त्याला 6 महिन्यातच फळ मिळेल असं म्हटलेलं आहे. सो भविष्य काळाचा निर्देश इथे केला जातो ह्या क्रियापदातून की मिळण्याची शक्यता दाखवली आहे. म्हणून जपेत आणि लभेत हे दोनही विद्यार्थी रूप आहेत. ऑल्सो ध्यायेत आजानुबाहुम श्रीरामम. ध्यान करावे असं सांगितलं आहे श्रीरामाचे. सो इथे पण एक इच्छा व्यक्त केली आहे. सो दिस इज ऑल्सो पोटेन्शियल मूड. सो दीज आर द पोटेन्शियल मूड प्रत्यय और विधिलिंग रूपाणी हे तुम्हाला समजू शकतं. आता रूपाभ्यासम कुरुत म्हणजे हे समजलं पाहिजे की हे कोणतं रूप आहे. तर पहिलं आहे भवेयुः. तर भवेयुःचा अर्थ इताम इयुः म्हणजे बहुवचन आलेलं आहे. आणि भू एक पपचं विद्यर्थ. आणि इथे इताम इयुः. सो प्रथमः पुरुषः बहुवचन इथे येतं. अशा प्रकारे हे समजून लिहायचं आहे. प्रयतेरन. सो प्रयतेरनसाठी आपण लिहू शकतो प्र प्लस यत एक आप धातू आहे इथे. पी त्याचं पण इयाताम इरन. इरन म्हणजे प्रथम पुरुष बहुवचन असंच त्याचं रूप येतं. विद्यार्थ प्रथम पुरुष बहुवचन. नंतर आहे शिक्षेत. तर शिक्षेत मध्ये मात्र शिक्ष एक आप आहे पण इथे विद्यार्थच असणार आहे पण इत प्रत्यय वापरला गेलेला आहे. सो शिक्षेत येणार आहे विद्यार्थ एक वचन. एक वचन तुम्ही येऊ शकता. शिक्ष अगेन 1 AP इट इज. शिक्ष धातू येतो ह्याच्यामध्ये. नंतर चौथं आहे रचयेयम. तो इथे रच 10व्या गणाचा धातू आहे. इथे मी याचं 1 AP लिहिते. शिक्ष 1 AP. रच 10 उभयपदी आहे पण इथे मात्र म पूर्ण दिसतोय म्हणजे इथे 10 उप त्याचा आत्मनेपदी वापरलेला आहे. सो दिस इज अगेन विद्यार्थ उत्तम पुरुष बहुवचन असं तुम्ही लिहू शकता. उत्तम पुरुष बहुवचन. नंतर आहे संरक्षेम. इथे पण इम आलेला आहे. सो दिस इज ऑल्सो उत्तम पुरुष बहुवचन. विद्यार्थ उत्तम पुरुष बहुवचन. आणि धातू येईल सम प्लस रक्ष एक पप असा त्याचा धातू येतो. नंतर विंदेमही. आता विंदेमही मध्ये मात्र धातू आहे विंद. 6व्या गणाचा धातू आहे. 6 आप आणि त्याचं येईल
इवही इमही असे प्रत्यय आहेत. सो दिस इज अगेन विद्यर्थ उत्तम पुरुष बहुवचन. ओके. नंतर रमेथाः. रमेथाः अगेन रमवन्नेपी आहे. आणि इथाः इयाथाम ईध्वम. सो इथे येतं इथाः. सो मध्यम पुरुष एकवचन. दिस इज व्हॉट विद्यर्थ मध्यम पुरुष एकवचन. असं तुम्ही लिहू शकता. नंतर पुढचं येणार आहे पठेत. पठेत मध्ये मात्र पठ धातू आहे. पठ एक पप आणि त्याचं येणार आहे इत इताम इयुहू. सो अगेन व्हेरी इझी इट इज. विद्यर्थ प्रथम पुरुष एक वचन लिहू शकतो आपण. नाउ नेक्स्ट इज मुंबई नगर वर्णनम. मुंबई इति डॅश राजधानी. इथे आपण लिहू शकतो मुंबई इति महाराष्ट्र राज्यस्य राजधानी, कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई नगरे डॅश मंदिरम वर्तते. मुंबादेव्याः मंदिरम वर्तते. मुंबादेवीचं मंदिर आहे मुंबईमध्ये. विविध प्रांतेभ्यः जनाः उपजीविकां डॅश मुंबई नगरम आगच्छन्ति. तर उपजीविका मिळवण्यासाठी ना, सो उपजीविकां साधयितुम असं इथे अव्यय वापरायचं आहे, हेत्वर्थक. सो इन ऑर्डर टू ऑब्टेन देअर लाईव्हलीहुड्स पीपल फ्रॉम व्हेरियस region come to मुंबई. गेटवे ऑफ इंडिया, नेहरू तारांगणम, मत्स्यालयः एतादृशानि विविधानि डॅश पर्यटनस्थलानि. एतादृशानि रम्याणी. तर बघा इथे विशेषण आणि विशेष्य ही सगळी जी आहेत विविधानी, म्हणून त्याच्यासाठी हे रम्याणी हे विशेषण आपण वापरू शकतो. डॅश जीवनम मुंबई नगर याहा वैशिष्ट्यम. आता जीवन कसं आहे तर गतिशील आहे. सो गतिशीलम जीवनम वैशिष्ट्यम. अहोरात्रम अत्र जनाः कार्यरताः. हे 6 येणार आन्सर. कार्यरताः. नैकान् उत्सवान् सर्वधर्मीयाः सोत्साहं संपादयन्ति. म्हणजे साजरे करतात सगळेजण. अनेक उत्सव इथे साजरे करतात. 7th वन. आणि रेलयान प्रवासः डॅश जीवनवाहिनी. तर रेल्वेचा प्रवास हा त्यांची जीवनवाहिनी आहे. मुंबई जनानाम जीवनवाहिनी असं इथे तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे जिज्ञासा पत्र संपलं आहे. आवडल्यास शेअर करा फ्रेंड्समध्ये. धन्यवाद.